ब्रेक नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. चर्चा अगदी रंगात आली आहे आणि अत्यंत महत्त्वाच्या मुद्द्याकडे आपण आलोय. पण मला प्रज्ञा, गेल्या वेळेला तुम्ही काही बोलला नाहीत. मला तुम्हाला विचारायचं आहे, त्या प्रश्नाचंही तुम्ही उत्तर द्या. आणि अत्यंत महत्त्वाचा मुद्दा खोब्रागडेंनी मांडला होता तो असा की जी घटना त्यांनी तयार केली ज्या लोकशाहीच्या ढाच्यामध्ये, म्हणजे या घटनेला मला असं वाटतं की जेव्हा साऊथ आफ्रिकेला स्वातंत्र्य मिळालं आणि नेल्सन मंडेला पहिले अध्यक्ष झाले तेव्हा त्यांच्या लोकांनी भारतीय घटनेचा पहिला अभ्यास केला. म्हणजे ही घटना जगामध्ये आदर्श मानली जाते. मला तुम्हाला असं विचारायचं आहे, एवढी ही घटना बाबासाहेबांनी आपल्याला दिली तरी सुद्धा अजून त्यांना त्या घटनेचं सुद्धा पूर्ण श्रेय द्यायची आपली तयारी नाही, असं का? अगदी बरोबर आहे की मगापासून आपण जो मुद्दा पुन्हा पुन्हा आणतो आहोत की बाबासाहेब आंबेडकरांना जी आमूलाग्र व्यवस्था परिवर्तनाची जी एक त्यांनी आपल्या समोर संबंध वास्तव ठेवलं होतं आणि त्या पद्धतीची मांडणी केली होती, हे मुळात मान्यच नाहीये. आणि जसं आता म्हणाला की मनूचा संदर्भ आला की संबंध त्या काळामध्ये स्त्री ही जाती संस्थेचं प्रवेशद्वार आहे आणि स्त्रियांद्वारे जाती संस्था आणि एकूणच प्रस्थापित व्यवस्था घट्ट केली जाते आणि म्हणून त्यांना संपूर्ण दलित स्त्रीला, वंचित स्त्रीला चळवळीच्या केंद्रस्थानी आणलं. म्हणजे हा एक असं वाटतं की हा कुठला नजीकचा इतिहास असूनही तो जणू खूप लांबचा असावा की एक आवाहन ते काय करतात. मी तुम्हाला एक अतिशय प्रामाणिकपणे विचारतो, जे महाराष्ट्रामध्ये फिरताना, देशामध्ये फिरताना जाणवतं, हे बाबासाहेबांचं म्हणणं असून की स्त्रीला समान स्थान दिलं पाहिजे आणि स्त्रीचा म्हणजे त्यांनी स्त्रीला फार महत्त्वाचं मानलेलं आहे, तरी सुद्धा अजून दलित समाजात सुद्धा पुरुष स्त्रीला चांगली वागणूक देत नाही. अगदी मी त्याच मुद्द्याकडे येत होते की बाबासाहेब आंबेडकरांनंतरची जी एकूणच सगळी राजकीय चळवळ आहे त्या राजकीय चळवळीने सुद्धा सगळा जो सार्वजनिक जगण्याचा जो अवकाश आहे दलित स्त्रीचा आणि एकूण स्त्रीचा हा छिनून घेतलेला आहे. म्हणजे एका बाजूने बाबासाहेब आंबेडकरांनी जे व्यवस्था परिवर्तनाच्या केंद्रस्थानी तिला आणून ठेवलं होतं, हिंदू कोड बिलाची निर्मिती केली होती, कालांतराने आपल्याला असं दिसतं की कुठल्याही पद्धतीने निर्णय प्रक्रियेमध्ये तिचा सहभाग नाही. पूजनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे राष्ट्रपुरुष आहेत. त्यांचा विचार सर्व दूरपर्यंत, समाजाच्या शेवटच्या टोकापर्यंत पोहोचवण्याची ज्यांची जबाबदारी होती ती जबाबदारी पूर्णांशांनी आजपर्यंत पूर्ण झालेली नाही. कोणाची होती जबाबदारी? सर्वांची. जे अभ्यास करतात, ज्यांना वाचता येतं, ज्यांना चळवळीचे नेते अगदी चळवळीचे नेते अपयशी ठरले असं तुम्हाला वाटतं? अपयशी म्हणजे काळ अपुरा आहे, त्यांचं यश अपयश म्हणण्याच्या याच्या दृष्टिकोनातून. तुमच्या बाजूला चेतन जावळे बसलेत, त्यांना द्या. मला तुम्हाला सामाजिक वगैरे मी नंतर घेतो. मला कळीचा प्रश्न आहे, रिपब्लिकन चळवळीचे नेते जे बाबासाहेबांचा वारसा सांगतात, ज्यांचं सगळं आयुष्य बाबासाहेबांच्या पुण्याईवर उभं राहिलेलं आहे, घडलेलं आहे, त्यांना आयुष्यामध्ये मान सन्मान, आर्थिक सत्ता जी मिळाली ती बाबासाहेबांच्या विचारामुळे मिळाली, त्यांनी बाबासाहेबांची दगाबाजी केली आहे का? या प्रश्नाचं उत्तर अगदी स्पष्टपणे हो म्हणता येईल. ह्या संदर्भात माझेही दोन प्रश्न आहेत. ते एकमेकाशी निगडीत आहेत. कदाचित हे प्रश्न विचारताना टिप्पणी ह्या स्वरूपात ते असतील, चर्चेला कदाचित ह्याच्यातून एक इनपुट मिळेल. माझा पहिला प्रश्न असा आहे की आंबेडकर चळवळ आणि दलित पुढारी ह्या संदर्भात आपली जी एक चळवळ होती, तुम्ही जे प्रस्तावनेत म्हणालात की सामाजिक पूर्ततेसाठी बाबासाहेबांचं जे एक स्वप्न होतं ते पूर्ण झालंय का, ते दोन संदर्भात आपल्याला त्याचा विचार करावा लागेल. एक सामाजिक पातळीवर आणि दुसरा राजकीय पातळीवर. मी फक्त आता राजकीय पातळीवर म्हणून त्याचा एक विचार करतोय की त्याचं उत्तर नाही आहे. त्याचं उत्तर एवढं करता नाही आहे की रिपब्लिकन पक्षाची जी स्थापना एक साधन म्हणून बाबासाहेबांनी स्थापन केली की आपल्याला सत्तेतला सहभाग असावा, निवडणूक प्रक्रियेत सहभाग असावा, डिसिजन टेकिंग प्रोसेसमध्ये आपला सहभाग असावा, हे जे एक त्यांचं स्वप्न होतं हे आज पूर्णपणे पुढाऱ्याने धुळीला मिळवलेलं आहे. एक मिनिट, मला हेच विचारायचं आहे खोब्रागडे साहेब, तुम्ही खऱ्या अर्थाने चळवळ चालवताय तुमच्या त्या सगळ्या व्यवस्थेमध्ये. याचं कारण तुम्ही बाबासाहेबांचा विचार आपल्या ऑफिसमध्ये सुद्धा तिथे इम्प्लिमेंट केलेला आहे. तुम्हाला वाटलंय की आपले जे नेते आहेत हे सगळे बाबासाहेबांचे वारसदार म्हणतात, यांनी खूप मोठी दगाबाजी केली आहे? बाबासाहेबांच्या विचार अशी प्रामाणिक राहिले नाही, एवढंच सत्य आहे. म्हणजे ते राजकीय पातळीवर असं किंवा सामाजिक पातळीवर असं त्यांचं काय करायचं हे पण आम्हाला सांगा. बहिष्कार टाकायचा? एक मिनिट, यांच्याकडे माईक द्या. बहिष्कार टाकायचा? लक्ष्मण पंडित, यमराज पंडित या नावानं ओळखले जाते. तुम्ही कार्यकर्ते आहात चळवळीचे? मला वाटतं माझा 1942 पासून अगदी, म्हणजे आपल्याकडे ज्येष्ठ कार्यकर्ते आहेत चळवळीतले, हीच ओळख आपल्याला द्यायला पाहिजे. तुम्ही आता बोला, तुम्ही खरं बोलायला हवं. मला एकच सांगायचं आहे की बाबासाहेब आंबेडकरांच्या जिवंतपणापासून तर आजपर्यंत 1956 पर्यंत ज्यांचा जन्म 1960ला झालाय ते आम्हाला बाबासाहेब आंबेडकर समजावून सांगतायत. यांना
आमची नम्रतेची विनंती आहे, आम्ही लिहिताना असं लिहितो, मला क्षमा करा, नाविलाजानं बोलतोय. नाही बोला बोला, म्हणून. अगदी सणसणीत खणखणीत काय पॅन्थरच्या सांगायचं? भाषेत बोला. हम जानते हैं कि हम काबिल हुनर हो नहीं सकते. क्यों? कि हमने ये जमाना देखा है. दिखाने सुनहरे मंजर सिर्फ एक शाम काफी है, उठाने जिंदगी से सिर्फ एक बदकाम काफी है, जलाने शम्मा बगावत की सिर्फ एक गुलाम काफी है. एक बाबा साहब आंबेडकर एक तरफ और सारा भारत एक तरफ. अर्जुन, मला तुम्हाला विचारायचं आहे, तुम्ही सुद्धा आरपीआयचे नेते आहात किंवा होता, म्हणजे आहात का अजून? तुम्ही नाही आहेत आता. नाही, मी तुम्हाला नेते नाही, मी काय ठरवत नाही. मी तुम्हाला रिपब्लिकन चळवळीचे नेते मानतो. इतकी द्वेषाची भावना, इतकी तिरस्काराची भावना या सगळ्या दलित समाजात नेत्यांविषयी का निर्माण झाली? मला वाटतं ही तिरस्काराची भावना काही लोकांकडून असलं तर काही लोकांकडून प्रेमही प्रचंड करणार आहे. नाही, लोक तुमच्यावर प्रेम करतात. एक मिनिट रिपब्लिकन नेत्यांना केवळ वेठीला धरून आंबेडकरी चळवळीची समीक्षा होणार नाही. याच्यातल्या मध्यमवर्गीय जो आहे, जो मोठमोठ्या खुर्च्यात बसलेला आहे, त्याने नेमकं समाजासाठी काय केलेलं आहे. रिपब्लिकन चळवळीतले कार्यकर्ते ज्या परिस्थितीत काम करतात, ज्या अपुऱ्या संबंध साधनानिशी काम करतात, आणि अजूनही रिपब्लिकन चळवळीमध्ये गटबाजी असली तरी रिपब्लिकन चळवळीमध्ये जो जिवंतपणा आहे, जी रस्त्यावरची दहशत आहे रिपब्लिकन चळवळीची, ती मला वाटतं सगळ्यात महत्वाची आहे. अजूनही ह्या महाराष्ट्रामध्ये खऱ्या अर्थाने पुरोगामी सेक्युलर तत्व ही रिपब्लिकन चळवळीने गटाताटात असले तरी जिवंत ठेवलेले आहे. आणि इथल्या जातीयवादी, अगदी बरोबर घेऊन सांगतो, बीजेपी सेनेला कोणाची जर धाक असेल तो रिपब्लिकन आणि आंबेडकरी चळवळीचा. त्याच्यामुळे पुढाऱ्याविषयी बोलताना मला वाटतं आत्मपरीक्षण करून, अगदी बरोबर करून अगदी बरोबर आहे. डांगळे जे म्हणाले त्याचा आपण विचार केला पाहिजे. पुढाऱ्यांविषयी जरी आपल्याला राग असला तरी बोलताना जपून बोलायला पाहिजे. पण मी आता घेणार आहे एक ब्रेक नंतर मी भिकुजी इदातेंना काहीतरी म्हणायचं आहे, त्यांच्याकडे जाणार आहे, कारण त्यांचा पक्ष वेगळा आहे, त्यांची संघटना वेगळी आहे, त्यांची विचारधारा वेगळी आहे, त्यामुळे त्यांना सुद्धा हे व्यासपीठ देणं आवश्यक आहे. ब्रेक नंतर भेटूया. ब्रेक नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. अगदी कळीच्या मुद्द्यावर म्हणजे रिपब्लिकन नेतृत्वाविषयी चर्चा चालू आहे. भिकुजी इदातेंना काहीतरी म्हणायचं. जी चर्चा आपली चालू आहे, या चर्चेमध्ये जो विषय पुढे आलेला आहे की दलित विरुद्ध सवर्ण वगैरे वगैरे, मला असं वाटतं की ह्या प्रश्नाकडे एका वेगळ्या पद्धतीने आपण बघण्याची गरज आहे. बाबासाहेब आंबेडकरांचं विचारधन ज्यांना मान्य आहे हा एक भाग, आणि ज्यांना मान्य नाही हा दुसरा भाग, असं नवं समीकरण मांडलं पाहिजे. सवर्णामधले सुद्धा खूप मोठा वर्ग बाबासाहेबांना मानणार आहे, त्यांची विचारधारा मानणार आहे, त्याप्रमाणे जीवन जगणार आहे. त्यामुळे असं क्लिअर कट असं विभाजन. अगदी बरोबर आहे भिकुजी, तुमचं अगदी बरोबर आहे. बाबासाहेबांच्या चळवळीत सुद्धा अनेक सवर्ण होते, सुरभानाना टिपणीस होते, अनेक होते. आणि जेधे जवळकरांनी जेव्हा त्यांना सांगितलं की या सवर्णांना बाजूला काढा, तेव्हा बाबासाहेबांनी स्पष्ट शब्दात नकार दिलेला होता. खोब्रागडे, याविषयी तुम्हाला काय म्हणायचंय? चळवळ केवळ दलितांपुरती का राहावी? बाबासाहेबांची चळवळ ही एक वैचारिक चळवळ होती. म्हणजे ज्यांना ज्यांना समतेचं तत्व मान्य आहे, ज्यांना ज्यांना धर्मनिरपेक्षतेचं तत्व मान्य आहे, ज्यांना ज्यांना शोषणविरहित समाजाचं आहे, ते सर्व आंबेडकरी आहेत. मी गेल यांच्याकडे जातो. गेल, प्रश्न अत्यंत महत्वाचा आहे की एक तर समतावादी संघर्ष होता बाबासाहेबांचा, पण तो केवळ दलित समाजापुरता मर्यादित राहिला, हा पहिला प्रश्न. आणि दुसरा प्रश्न, रिपब्लिकन चळवळ अपयशी का झाली? ते माझा प्रश्न होते की बाबासाहेबांचं वारस म्हणायचं तर ज्या वेळेला त्यांनी रिपब्लिकन पार्टी स्थापन केलं तर त्यावेळेला हे फक्त दलितांचा पक्ष म्हणून नाही, पण हे सगळ्यांच्यासाठी, बहुजनांचं. पण असं राहिलं नाही, हे दलितांचं पक्ष म्हणून राहिले आणि एकच पक्ष म्हणून राहिले नाही. ते आपण चळवळ म्हणलं पाहिजे, कारण एकच पक्ष नाही. मग राष्ट्रीय पातळीवर असं माझं खरं प्रश्न आहे की राष्ट्रीय पातळीवर
बहुजन समाज पार्टी बाबासाहेबांच्या वारस सांगू शकतो की नाही, हे सगळ्यांच्यासाठी प्रश्न आहे. तुम्हाला काय वाटतं, मायावती बाबासाहेबांच्या वारस आहेत की नाही? आहे असं आहेत. मी रुपाताईंकडे जातो. रुपाताई, मायावती बाबासाहेबांच्या वारस आहेत की नाही? मला असं वाटतं की बाबासाहेबांचं नाव घेऊन वाटेल तशा तडजोडी करणं, यातच त्यांनी बाबासाहेबांचा पराभव केलेला आहे मायावती. मायावतींविषयी टीका आपण करू, मायावतींचं राजकारण त्याच्याविषयी टीका करू, पण बाबासाहेब आंबेडकरांना उत्तर भारतात काशीराम आणि मायावती घेऊन गेले, हे तर मान्य करायला हवं. तिथे फुले, शाहू, आंबेडकर हे त्यांनी रुजवला, रिपब्लिकन नेत्यांनी नाही. नाही, मला असं वाटतं की हे म्हणजे आता जसं रुपाताई म्हणाल्या त्याप्रमाणे सत्तेसाठी वाटेल त्या पद्धतीच्या तडजोडी करणं आणि त्याला आंबेडकर वादाचं एक नामाभिधान देणं किंवा एक बिरुद देणं हे योग्य नाही. आणि दुसरा असा आहे की आंबेडकरांना बाबासाहेबांना स्वतःच्या सोयीसाठी वापरायचं किंवा सुट्टे बाबासाहेब काढायचे, त्यांची सुट्टी वचनं काढायची आणि सोयीस्कर पद्धतीने त्यांना रिचवायचं, हे मायावतींनी केलेलं आहे. या व्यवस्थेत मला अर्जुन तुम्हाला विचारायचं नाही, एक मिनिट. पूर्वी एका पॉलिटिकल अनालिस्टने लिहिताना असं म्हटलं होतं, काशीराम हे निळे ठाकरे आहेत. म्हणजे ही जी आहे, जो काय बहुजन समाज पक्ष आहे, हा शिवसेनेपेक्षा वेगळा नाही, फक्त तो आंबेडकरांचं नाव घेतोय. हे तुम्हाला पटतं का? एक तर मला वाटतं कांशीरामजीच्या डोक्यातला बहुजन समाज पक्ष आणि आज मायावतीच्या डोक्यातला बहुजन समाज पक्ष याच्यातली जी आयडिओलॉजी, याच्यात महद अंतर आहे. ते म्हणायचे जुतो उनको मारो जुते चार, आणि हे म्हणायचे हे बघा हाती नाही गणेश आहे, ब्रह्मा विष्णू महेश आहे. दोन आयडिओलॉजीमध्ये एक प्रचंड तफावत आहे. नरेंद्र मोदींच्या प्रचाराला गेले मायावती, ही बाबासाहेबांची गद्दारी आहे का? आपल्या राजकारणाचा जो ढाचा आहे, ह्या राजकारणाचा ढाचा आज तत्वापेक्षा व्यूहरचनेशी अधिक जोडलेला आहे. सत्तेवर लवकर पोहोचण्याची सगळ्यांना घाई झालेली आहे आणि त्यामुळे सत्तेवर जाण्यासाठी जी गणितं लागतात ती जोडून सगळी मंडळी आज तिकडे जात आहेत. त्याच्या मूळ तुमचा पाठिंबा आहे का रिपब्लिकन चळवळीला? मी आता काय म्हटलं, चळवळ तुम्ही एखादा वेगवेगळं नका काढू. नाही, वेगवेगळं काढायची गरज आहे. ती चळवळ आहे, त्या चळवळीतनं जी तत्व रिपब्लिकन चळवळीतल्या तत्वांना तुमचा पाठिंबा आहे का? माझा थेट प्रश्न. तत्वांना आहे, मग कोणाला नाहीये? तुम्ही काही नेत्यांना नाहीये, व्यक्तिगत नेत्यांना नाहीये. मी काय म्हटलं तुम्हाला की राष्ट्रीय महत्वाचे विषय रिपब्लिकन चळवळीमधून पुढे आलेले आहे. तुम्ही त्या चळवळीचा आदर करता. विद्रोह म्हणून एक पुस्तक आहे, तुम्ही चळवळीचा आदर करता. आहे ना प्रश्न. डांगळे, RSS सुद्धा तुमचा आदर करते. माझं म्हणणंच असं आहे, नरेंद्र मोदीचा प्रचार मायावतींनी करणं ही बाबासाहेबांच्या विचारांची गद्दारी आहे का? पूर्णपणे गद्दारी आहे. पूर्णपणे गद्दारी आहे. तुमचं काय मत आहे? आपली जी रचनाच अत्यंत वेगळी आहे. ह्या रचनेमध्ये एक नेता दुसऱ्याबरोबर, एका कालच्या मंत्रिमंडळात रामविलास पासवान असतात. माझं हो की नाही मध्ये उत्तर द्या. आजच्या हो की नाही मध्ये उत्तर द्या. भिकूजी असं नाही, भिकूजी मोकळेपणाने उत्तर द्या. होय की नाही असं उत्तर द्यायचं नाही. खोबराकडे तुम्ही तरी द्या. हा राजकीय प्रश्न आहे. हा बरं ठीक आहे. मी ठीक आहे, तुम्ही उत्तर द्या. डांगळे, आपला ऑडियन्स आहे, आपले प्रेक्षक आहेत, ते उत्तर देतील. राजकीय चळवळीच्या मुद्द्याकडे येण्या अगोदर आता पहिले जे मुद्दे होते त्याही मुद्द्याकडे नाही, मला या प्रश्नाचं उत्तर पाहिजे. मला मुद्द्यावर, मायावतींनी नरेंद्र मोदीचा प्रचार करणं ही बाबासाहेबांच्या विचाराशी गद्दारी आहे का? एवढाच प्रश्न आहे. माझा मुद्दा आहे, मी तुम्हाला विचारतो, मायावती आणि काशीरामजी हे बाबासाहेबांचे वारसदार मानता का तुम्ही? मानतो. बाबासाहेबांचे वारसदार याचा नेमका आपण उल्लेख कसा करायला पाहिजे? बाबासाहेबांचा वारसदार हा बाबासाहेबांच्या तत्व प्रणालीला मांडणारा हा बाबासाहेबांचा वारसदार, तो कुठल्याही गटातला असो. पण त्यांनी संधिसाधू राजकारण केलंय असं नाही तुम्हाला वाटत? नाही, जर संधिसाधू राजकारण केलं असतं. काल ब्राह्मणांना जोडे मारत होता, आज ब्राह्मणांबरोबर युती केली. काल ब्राह्मणाला जोडे मारत होतो, त्यावेळेला ब्राह्मणांच्या विरोधात ह्याच्यासाठी वागत होतो की त्यावेळेला ब्राह्मणांनी 2500 वर्ष या देशावर राज्य करून तळागाळातल्या लोकांना त्यांचे मुख्य बोलू दे, त्यांना बोलू दे. बरोबर आहे. आणि आज बहुजन समाजाला ब्राह्मणांची आवश्यकता नाहीये, तर ब्राह्मणाला बहुजन समाजाची आवश्यकता. म्हणजे तुम्ही ब्राह्मण आपल्याकडे आलेले, तुम्ही ब्राह्मणांवर उपकार करताय. आम्ही एक मिनिट, तुम्हाला पटतंय का? हे पटत नाहीये. सांगा, कोणीतरी उत्तर द्या. शासनकर्ती जमात बना हा बाबासाहेबांचा जो एक संकल्पना होती त्याचा अतिशय सोयीने अर्थ लावणं आहे असं मला वाटतं. तुम्ही सांगा डांगळे. संधी साधुवाद आहे बाबासाहेबांच्या नावावर. तिथे ते उत्तर याचे अनालिसिस वेगवेगळे करता येतील. मायावती सत्तेवर आल्या, त्या दलित समाजाच्या त्या सत्तेवर आल्या, त्याच्याबद्दल आम्ही त्यांचं अभिनंदन अनेकदा केलं. त्यांनी पोलिसांना सुद्धा निळे कपडे दिले. नाही, ठीक आहे, तो भाग वेगळा आहे. परंतु ज्या ते उत्तर प्रदेशामध्ये जो हे होतं संबंध मुलायम सिंगच्या ह्याच्या विरुद्धचा, ही सत्ता बदलणं,
त्याचा एक फायदा आणि तिथल्या ब्राह्मण समाजामध्ये जी टक्केवारी आहे संबंध उत्तर प्रदेशमध्ये 14%, मला वाटतं 20-21-22% आणि ब्राह्मणांना संबंध सत्ता स्पर्धेतून बाहेर एक फेकले गेले होते, त्याचा कुठेतरी एक संधी मी चर्चा पुढे चालू ठेवणार आहे. पण मला आता घ्यायचा एक छोटासा ब्रेक नंतर अनेक मुद्दे राहिलेले आहेत. बाबासाहेबांचं अर्थकारण राहिलेलं आहे, बाबासाहेबांनी तरुण पिढी राहिलेली आहे, बाबासाहेब आणि दलित समाज राहिलेले आहेत. सगळे मुद्दे आपण पुढच्या सेगमेंटमध्ये चर्चा करणार आहोत. पण आता घेऊया एक ब्रेक. पहा फक्त IBN लोकमत.